चला मित्रांनो, मी आता थोडं बाहेर जात आहे. मित्रांनो, घरातून मी सीधा आलो आरटीओला, म्हणजे कल्याणमध्ये एक आरटीओ जिथे गाडी पासिंग केली जाते. तर बघू शकता मागं हे जो नवीन बिल्डिंग बनत आहे आणि माझं मागं जो आहे हे आरटीओची रस्ता आहे, म्हणजे इथं गाडी पासिंग वगैरे होतात. चला आता मी तुम्हाला सांगणार आहे अतिशय महत्त्वाची गोष्टी. मित्रांनो, गावाकडचं एन्व्हायरमेंट आणि मुंबई उपनगरचं एन्व्हायरमेंट भरपूर फरक आहे. तर इकडं ना एक 5-10 मिनिट जरी लाईट गेला ना, लगेच आपलं जो अंग आहे भिजून जातं, की एवढं दमट आणि एवढं हॉट असते. तर मित्रांनो, असे काही मित्रमंडळी पण येतात, मस्तपैकी इथं बसतात. हे बघा, डांबरची रोड आहे आणि मस्तपैकी गप्पा गोष्टी करण्यासाठी पण लोक इथे येत असतात. आणि ॲक्च्युली सांगायचं म्हणजे हे आपले ओळखीचेच आहेत. तर साईडला बसले हे PSS साहेब आहेत आणि हे त्यांचे मित्र आहेत आणि दोघं मस्तपैकी गप्पा गोष्टी मारत आहेत. तर अशा पद्धतीने जो संध्याकाळचा एन्व्हायरमेंट आहे, तो वातावरण आहे, अति सुंदर आणि छान असतं मित्रांनो. आणि काय मित्र मैत्रिणी पण येतात इथं, एकदम मस्तपैकी असं कोणी विचारत नाही आणि एकदम हवेशीर वातावरण आहे. तर लहान मुलांना पण घेऊन येतात, खेळतात मुलं आणि फ्रेश एअर भेटतं इथं, काही गंदगी नाही. तर त्यासाठी एकदम उत्तम हा जागा आहे. इथं लोक क्रिकेट पण खेळतात. चला मी क्रिकेट खेळणारे पण दाखवतो, बघू शकता इथे. तर बघा, इथे लोक क्रिकेट खेळत आहेत, छोटेसे पोरं आहेत, शाळेची वगैरे. आता शाळा सुट्टी आहे, तर त्यामुळे हे लोक इथे क्रिकेट खेळत आहेत, बघू शकता. असे बघा, तो मोबाईल घेऊनच बॉलिंग करत आहे. हे बघा, त्यांनी वाईटचं बॉल, पेरेंट्स छोट्या मुलांना आतापासूनच वॉकिंग सवय लावतात, बघू शकता. आणि काही मुलांना ते सायकल पण शिकवली जाते, बघू शकता. सायकल पण आणलेलं आहे आणि काही लोक इथं गाड्या पण शिकतात. तर बघू शकता, ते कार आहे, ते काही लोक कार वगैरे शिकतात, तो बघू शकता. आणि हा नवीन एक बिल्डिंग झालेली आहे. तर ही बिल्डिंग कशाची तर आपल्याला अजून काही माहिती नाही. आणि काही दिवसांनी हे चाळ पण नाहीच होईल, कारण इथे मोठे मोठे बिल्डिंग इथं पण होईल. जागेची कमतरता सगळीकडे भासणार आहे मित्रांनो. मुंबईत लोक कसं राहतात आणि मुंबईतील हवामान कशी आहे आणि मुंबईत तर फ्रेश एअर पाहिजे असेल आपण कुठं जाऊ शकतो, हे तुम्हाला मी माहिती करून दिलो. छोट्या पोरांना माती खेळणं आवडतं, तर छोटे पोरं माती खेळत आहेत. इथे पेरेंट्स बघा, आई फोटो काढत आहे आणि वडील मुलासोबत खेळत आहे. एकदम सुंदर हा दृश्य आहे. आणि मित्र नाही तर काय झालं, आपण स्वतः एकटा खेळू शकतो, हा मेसेज या छोट्याशा पोरांना देते. कारण त्याच्यासोबत कोणी खेळायला नाही, तर तो एकटा खेळत आहे. आणि इथे 2 व्हीलरवाले आहेत, हे बघा, हे 2 व्हीलर शिकत आहे आणि इथं 4 व्हीलर पण शिकता येते. त्यासोबत तुम्ही बघू शकता ज्यूस येतात, लेमन ज्यूस, असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पण इथे तुम्हाला भेटू शकतात. आणि मी आलो की ज्यूस सेंटरला, जिथे ऊसाचा ज्यूस आहे, ऊसाचा ज्यूस पित आहे मित्रांनो. चला, मस्त आहे. घरी आल्यावर फ्रेश झालो, हातपाय धुतलो. हातपाय धुवून जस्ट म्हणलं की आपलं जो राहिलेलं काम होता, म्हणजेच फिनिशिंग राहिला होता, तो व्हिडिओ फिनिशिंग करत आहे. आणि व्हिडिओ फिनिशिंग झालेला आहे मित्रांनो. अशाच प्रकारे नवीन आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.